नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी समोर येते. प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याची. शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दावा आहे. संख्याबळ वाढल्यास मुख्यमंत्री पदावर दावा करू असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दावा केलाय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं सुद्धा प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं शिवसैनिकांना वाटतंय असंही म्हटलंय. शिवसेनेच्या दाव्यानं महायुतीमध्ये मात्र अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील अशी चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांचं हे वक्तव्य समोर आलंय. बघा, प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. प्रताप सरनाईकांना जर तुम्ही विचारलं तर प्रताप सरनाईकांना सुद्धा असं वाटेल की एकनाथ शिंदे राज्याचे परत मुख्यमंत्री व्हावे. परंतु ते होत असताना संख्याबळ महत्वाचं असतं. संख्याबळ जर आमच्याकडे असेल तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री होईल. त्यावेळेची परिस्थिती 2022 ची वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. भविष्यामध्ये जर आमचं संख्याबळ वाढलं तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू. तर विधानसभेमध्ये सध्या पक्षीय बलाबल किती आहे ते पाहूयात. भाजपाचे 132 आमदार आहेत. 132 भाजपाचे आमदार निवडून आलेत. शिवसेनेचे 57 आमदार आहेत. जवळपास भाजपाचे दुप्पट आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. शिवसेना उभाटाचे 20 आमदार, राष्ट्रवादी शप पक्षाचे 8 आमदार आहेत. तर प्रताप सरनाईक यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे. कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा नेता, मंत्री म्हणून माझी ती कायम इच्छा असेल. आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत हे आम्हा सर्वांना वाटतंय असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र संख्याबळ पाहता सध्या भाजपाचे संख्याबळ हे विधानसभेत सर्वाधिक 132 आमदार त्यांच्याकडे आहेत भाजपाकडे, तर 57 आमदार शिवसेनेकडे आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील, केंद्रामध्ये ते मंत्री होतील अशी चर्चा जोरदार सुरू असताना दुसरीकडे प्रताप सरनाईक यांचं हे वक्तव्य समोर आलंय. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असा दावा हा प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावर दावा केलाय. संख्याबळ वाढल्यास मुख्यमंत्री पदावर आमचा दावा असेल असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. मात्र प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. याआधी सुद्धा बच्चू कडू यांनी सुद्धा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं होतं. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केलेले, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. तर यावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती ऐकूयात. आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. माझी तर सूचना असेल, नेत्यांना विनंती असेल की अशा प्रकारचा वादच उभा राहता कामा नये. कारण शेवटी मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर होतं. महायुती एकत्रित निर्णय घेत असते. मला वाटतं कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं महायुतीसाठी त्या ठिकाणी हिताचं नाही. पण त्यांनी असं संख्याबळ वाढलं तर मुख्यमंत्री पदासाठी दावा करू असं संख्याबळाला की दावा करू शकतात ना, पण आज तरी तो विषय नाहीये. 2029 पर्यंत मोदी आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ही तर वस्तुस्थिती आहे. त्यानंतर संख्याबळ जास्त आणलं तर दावा करण्याचा अधिकार